या यूट्यूब प्लॅटफॉर्मवरती आज आपण क्रीडा पुरस्कार या विषयाबद्दल माहिती बघणार आहोत। भारत सरकारने भारतातील काही खेळाडूंना पुरस्कार जाहीर केलेले आहेत, ज्या पुरस्काराचे वितरण 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात राष्ट्रपती माननीय द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते प्रदान होणार आहे। तर चला तर आपण पाहू की क्रीडा पुरस्कार 2025 त्यामध्ये पहिला पॉइंट पहा, 17 जानेवारी रोजी राष्ट्रपती भवनात होणाऱ्या विशेष कार्यक्रमात द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते पुरस्कार प्रदान करण्यात येईल। 22 वर्षीय मनू भाकर एकाच ऑलिम्पिकमध्ये 2 पदके जिंकणारी स्वतंत्र भारताची पहिली महिला खेळाडू ठरली। त्याच्यानंतर मनू भाकरने ऑगस्ट 2024 मध्ये पॅरिस येथे झालेल्या ऑलिम्पिक स्पर्धेत 10 मीटर रायफल पिस्तूल प्रकारात वैयक्तिक आणि मिश्र सांघिक गटात काही पदक मिळवले। 18 वर्षीय डी गुकेशने सर्वात युवा बुद्धिबळ जगविजेता ठरवण्याचा मान मिळवला। अगदी अखेरच्या डावात त्याने चीनच्या लिंग डिरेनला पराभूत करून हा विश्व बहुमान पटकावला। त्याच्यानंतर हरमप्रीत सिंग याच्या नेतृत्वाखाली भारतीय हॉकी संघाने सलग दुसऱ्यांदा ऑलिम्पिकमध्ये पदक जिंकले। तर भारताचा राष्ट्रीय खेळ हॉकी आहे आणि दोन्ही ऑलिम्पिकमध्ये भारताने ऑलिम्पिक पद जिंकलेले आहे। पुढे पहा, ज्या पुरस्काराबद्दल आपल्याला विशेष माहिती पाहायची त्या पुरस्काराचं वेगवेगळ्या भागामध्ये विश्लेषण करून आपण पाहणार आहोत। पहा, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार। या खेलरत्न पुरस्काराला मानकरी ठरलेल्या खेळाडूंना 25 लाख रुपये रोख रक्कम आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते। ही परीक्षेला प्रश्न येऊ शकतो। अर्जुन पुरस्कार विजेत्या खेळाडूंना 15 लाख रुपये मदत, अर्जुनाची मूर्ती आणि प्रशस्तीपत्र देण्यात येते। ऑलिम्पिकमध्ये कांस्य विजेता महाराष्ट्राचा खेळाडू स्वप्नील कुसाळेच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांना द्रोणाचार्य जीवन गौरव पुरस्काराने सन्मानित करण्यात आले। तर आपल्या कोल्हापूरचा असलेला स्वप्नील कुसाळे हा तिरंदाजीमध्ये ऑलिम्पिक मेडलिस्ट आहे। याने महाराष्ट्रामधून भारतीय तिरंदाजी पदाचं नेतृत्व केलं होतं। यांनी भारताला पदक मिळवून दिलं। पुढे घ्यायचं, मी डायरेक्ट लिहिलं तिथं चंदू चॅम्पियन, तर हा मुद्दाहून मी बोल्ड केला। तर भारताचे पहिले पॅराऑलिम्पिक सुवर्णपदक विजेते खेळाडू मुरलीकांत पेटकर सर यांना जीवन गौरव अर्जुन पुरस्कारासाठी निवड करण्यात आली आहे। 1972 सालच्या पॅराऑलिम्पिकमध्ये 50 मीटर फ्रीस्टाईल जलतरणमध्ये त्यांनी सुवर्ण कामगिरी केली होती। त्यांनी भारत पाकिस्तान युद्धादरम्यान 1965 मध्ये गोळी लागल्यानंतर अपंगत्व आलेल्या पेटकर यांच्या आयुष्यावर चित्रपट निघाला आहे आणि त्या चित्रपटाचे नाव आहे चंदू चॅम्पियन। पुढे घ्यायचं, मेजर ध्यानचंद खेलरत्न पुरस्कार कोणाला मिळाला? परीक्षेला या 4 पैकी एक कन्फर्म प्रश्न येतो म्हणजे येतो, नोट डाऊन करून घ्या। मनू भाकर नेमबाजी, डी गुकेश बुद्धिबळ, हरमप्रीत सिंग हॉकी, प्रवीण कुमार पॅरा ॲथलेटिक्स। पुढे आहे मित्रांनो अर्जुन पुरस्कार, ज्योती याराजी ॲथलेटिक्स, अनुरानी ॲथलेटिक्स, नीतू सिंग बॉक्सिंग, स्वीटी बॉक्सिंग, वंतिका अग्रवाल बुद्धिबळ, सलीमा टेटे हॉकी, अभिषेक हॉकी, संजय हॉकी, जर्मनजीत सिंग हॉकी, राकेश कुमार पॅरा तिरंदाजी, प्रीतिपाल पॅरा ॲथलेटिक्स, जीवांजी दीप्ती पॅरा ॲथलेटिक्स, अजित सिंग पॅरा ॲथलेटिक्स, सचिन खिलारी पॅरा ॲथलेटिक्स, प्रणव शर्मा पॅरा ॲथलेटिक्स, कोको सेमा पॅरा ॲथलेटिक्स, धर्मवीर पॅरा ॲथलेटिक्स, सिमरन पॅरा ॲथलेटिक्स, नवदीप पॅरा ॲथलेटिक्स, नितेश कुमार पॅरा बॅडमिंटन, तुलसीमती मुरुगेशन पॅरा ॲथलेटिक्स, नित्या श्री सुमन सिवन पॅरा बॅडमिंटन, मनीषा रामदास पॅरा बॅडमिंटन,
परमार पॅरा ज्युडो, मोना अग्रवाल पॅरा नेमबाजी, रुबिना फ्रान्सिस पॅरा नेमबाजी, स्वप्नील कुसाळे नेमबाजी. महाराष्ट्र सरबजोत सिंग नेमबाजी, अभय सिंग स्क्वॅश, साजू प्रकाश जलतरण, अमन शेरावत कुस्ती. अमन शेरावतला लक्षात ठेवा, कुस्ती. अर्जुन पुरस्कार जीवन गौरव सुचा सिंग ॲथलेटिक्स, मुरलीकांत पेटकर पॅरा जलतरण. पुढे द्रोणाचार्य पुरस्कार सुभाष राणा पॅरा नेमबाजी, दीपाली देशपांडे नेमबाजी. ह्या दीपाली देशपांडे ज्या आहेत त्या 27 नंबरला, स्वप्नील कुसाळे नेमबाजीमध्ये ज्यांनी पदक मिळवलं कोल्हापूरचे आहेत, त्यांच्या ह्या दीपाली देशपांडे काय येतात तर प्रशिक्षक आहेत. संदीप सागवान हॉकी. पुढे द्रोणाचार्य पुरस्कार जीवन गौरव ST मुरलीधरन बॅडमिंटन, अर्मांडो एग्नालो कोलाको फुटबॉल. तर याच्यातले प्रश्न